एबीपी माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक. सरिता. धन्यवाद. पूर्वी नसरापूरमध्ये जे घडलं तशा गुन्ह्यांमध्ये पीडितेच्या घरच्यांना हे वाटणं की त्या नराधमाला हाल हाल करून लगेच आज आत्ता सजा व्हावी हे स्वाभाविक आहे. तिच्या नातेवाईकांना स्वाभाविकच वाटणार की अशा नराधमाचा पोलिसांनी एन्काउंटर करावा किंवा त्याला जनतेच्याच हवाली करावं. चिमुकलीला कधीही न भेटलेले न बघितलेल्यांना सुद्धा जर थोड्याही संवेदना असतील तर अशा नराधमाला फाशीच व्हावी, त्याला ठेचून मारावे आणि तेही लगेच आज आत्ता हे वाटणं सुद्धा तेवढंच स्वाभाविक आहे. सरकारनं आज एक महत्वाचं पाऊल उचललं. अशा हॅबिच्युअल ऑफेंडर्सना पॅरोल मिळणार नाही. तसेच सरकारनं फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवण्याचे आदेश दिले आहेत. सरकारनं चांगल्या सरकारी वकिलांच्या नावाचा विचार सुद्धा सुरू केला. सरकार 15 दिवसात चार्जशीट दाखल करणार असं आश्वासन सुद्धा दिलंय. ही आश्वासनं सरकारने दिली आहेत, पण विचार हा ओव्हरऑल गुन्ह्यांचा करायचा आहे. आज शक्ती कायदा आणायलाच इतका वेळ लागतोय, त्याचं काय हा प्रश्न आहेच. फास्ट ट्रॅक कोर्टातही हजारोंनी केसेस पेंडिंग आहेत, त्याचं काय. फास्ट ट्रॅक कोर्टात लागणाऱ्या स्टाफची प्रचंड कमतरता आहे, त्याचं काय. चार्जशीट दाखल पण होईल, पण कडक शिक्षा मिळेल असं इन्व्हेस्टिगेशन खरंच होतं का. पुढे खरंच कठोर शिक्षा या गुन्हेगारांना मिळते का, त्याचं काय. हे प्रश्न नाही, ही आपल्या न्याय व्यवस्थेतील समस्या आहे. आणि ही दूर झाली नाही तर आत्ताची ही चिमुरडी आणि तिच्या सारख्या इतर अनेकांचं गुन्हेगार सरकार सुद्धा असेल. पूर्वी. नक्कीच सरिता, आणि याबरोबरच एक छोटासा ब्रेक आपण घेणार आहोत. पाहत रहा एबीपी माझा.